मित्रांनो, मी एस टी योगेश आठवळे. आजची जी कंबाईनची पूर्वपरीक्षा झाली त्यातलाच आपण आता पॉलिटीचे जे आहेत जे 15 प्रश्न आहेत, त्यांची आन्सर्स पाहणार आहोत. आपण इकॉनॉमिकचे 15 प्रश्न पाहिले, त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला ज्यांना कोणा इकॉनॉमिकचे आन्सर की बघायची त्यांनी बघून घ्या. आता आपण पॉलिटीचे 15 प्रश्न पाहणार आहोत. त्याचे आन्सर्स काय आहेत, हे 15 प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय होती, साधारणतः किती मार्क येणं अपेक्षित आहे या 15 पैकी. तर बघा, 51 नंबरचा प्रश्न काय, 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील 4 स्तरीय वर्गीकरण होते. हे वर्गीकरण दिले A B C D. तर याच्यामध्ये सी आणि डी बरोबर आहे. हे एचं जे होतं ते ब्रिटिश प्रांतातील राज्यपालाचे प्रांत होते आणि बी मध्ये कायदेमंडळातील संस्थाने. त्याच्यामुळे हे अल्टरनेटिव्ह केलं, हे चुकीचं आहे. आपल्याला योग्य जोडी ओळखायला लावले, तर सी आणि डी याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, भारत उपराष्ट्रपतींच्या अपात्रतेबाबत अयोग्य अयोग्य ओळखायला लावलंय. तो भारताचा नागरिक असावा, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 45 वय पूर्ण नाही तर ते 35 वर्ष आहे. आणि सी मध्ये लोकसभेचा सदस्य नाही तर ते राज्यसभेचा सदस्य असावा. त्याच्यामुळे सी आणि डी हे काय तर चुकीची विधान आहेत आणि आपल्याला चुकीचं ओळखायला लावलं, तर याचं उत्तर बी आणि सी. नेक्स्ट प्रश्न बघा, 53चा, भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे. तर हे राईट्स ऑफ द सिटीजन ऑफ सर्टन पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड दी इंडिया. जे भारतीय वंशाचे लोक भारताबाहेर राहतात त्यांच्या संदर्भात कलम 8 मध्ये तरतूद आहे, म्हणून याचं उत्तर 2. याचं उत्तर 2 येईल. 54 बघा, भारतीय संविधानातील कलम 243G बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत. तर ते कशाच्या संदर्भात आहे एवढंच विचारले. भारत पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या याच्या संदर्भात आहे. याचं उत्तर बी येईल. 2 नंबरचं उत्तर येईल. 55 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. 1 मे स्टेटमेंट, 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. महाधिवक्तांची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 165 नुसार, हे म्हणते एकच कलम आहे महाधिवक्तांचं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. अरे बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत, तर ते सप्टेंबर पर्यंत होते, ऑगस्ट मध्ये तेच होते, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. मग ए बी सी तिन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत. याचं उत्तर 4 येईल बघा, 55चं 4 उत्तर येईल. 56, खालील जोड्या जुळवा. इकडं आपल्याला पंचायत राज संस्था ग्रामीण याच्या संदर्भात कलम दिलेत आणि इकडं त्यांच्या जोड्या लावायला लावल्यात. तर ग्रामसभा सगळ्यांना माहिती आहे, एचं काय 243A आणि राखीव आरक्षणाचे रिझर्वेशन ऑफ सीट 243D. तर हे जरी जोड्या लावल्या तरी त्यांचं उत्तर येतं तुमचं 1. 56चं उत्तर 1 आहे मित्रांनो. पुढे बघायची गरज नाही, आपली उत्तर पाहतोय आपण. डिस्कशनच्या वेळेस डिस्कशन डिटेलमध्ये घेऊयात. 56 झाला. 57 नंबरचा प्रश्न बघा, सोपा आहे. आपण राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, चुकीचे ओळखायला लावले. सर्वात महत्वाचं, कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतात, तर 158 नुसार नाही मित्रांनो. तर हे 156 पाठ पाहिजे, याच्यात काहीच अवघड नाही. म्हणजे हे चुकीचं आहे. आता चुकीचं विधान ओळखायला लावलं. खालीलपैकी बघा, एकाच ठिकाणी एक आहे, याचा अर्थ उत्तर 1 आहे. 58 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही, फंडामेंटल ड्युटीज नाही, हे विचारले तुम्हाला. तर बघा, गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर करतो, हे DPSP आहे. काय, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याचं उत्तर काय 3 हे आहेत. याचं उत्तर डायरेक्ट 3 येतं. सोपं होता आपला प्रश्न, वाचला की सुटतो लगेच. फक्त तुम्ही वाचनामध्ये गडबड केली असेल तर चुकू शकता. 59 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्यांचा समाविष्ट आहेत. तर कलम कोणतं, 51A आणि भाग 4, याचं उत्तर येतं 1. सोपा आहे ही प्रश्न, खूप सोपा आहे. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे. तर भाषेच्या संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया. हे इथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं विशेष वाचन लागतं, जास्त डीप मध्ये वाचन लागतं. ज्यांनी ऑलरेडी 1-2 वर्षापासून करतात त्यांचा हा प्रश्न बरोबर येऊ शकतो. 61 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 संबंधित. थोडे कलम जर डिटेल मध्ये केलं असताना हे सगळं आपल्या पुस्तकातलं सिलेबस मधलं, काहीच अवघड प्रश्न नाही. कायद्याद्वारे स्थापित केल्या अनुच्छेदाखेरीज कोणत्या व्यक्ती जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं कलम आहे हे 21 संदर्भात. आपल्याला 20 हे येणार, आपल्याला काय कलम 20च्या संदर्भात म्हणजे आपल्या उत्तरात हे येणार नाही. ए जर नसेल तर आपलं येणार बी आणि सी, कारण की डी ही चुकीचं आहे. हे कोणतं कलम आहे 21A मध्ये, मोफत शिक्षणाचा अधिकार, बरोबर. त्याच्यामुळं बी आणि सी उत्तर भेटतं आपल्याला. उत्तर येतं 2. सोपं होता हा प्रश्न.
परत पंत 62 नंबरचा प्रश्न बघा. पंतप्रधानाच्या भूमिकेत योग्य कथने ओळखा. हे पाठ लागतं आपल्याला, हे फॅक्च्युअल आहे, हे बरोबर आहे. पंतप्रधान हे ताऱ्यातील चंद्र हे विल्यम हार्कोर्ट यांचं स्टेटमेंट आहे, मनोरोजचं नाहीये. त्याच्यामुळे काय तर योग्य कथन जर ओळखलं ए आणि बी याचं उत्तर येईल 1. 63 बघा. खालीलपैकी कोणते विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीत. 168 मध्ये हे वाचल्यानंतर कळत येईल की राज्यपाल हे 2 सभागृह, विधानसभा हे बरोबर आहे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत ज्या राज्यातील प्रादेशिक मधून स्टेट निवडणुकीत 500 पेक्षा जास्त व 60 पेक्षा कमी सदस्य असतील हे कलम विधिमंडळाची रचना कलम 170 मध्ये आहे. हे चुकीचं आहे, 168 मध्ये नाहीये. हे थोडं डिटेल मध्ये वाचन लागत होतं, याच्यामध्ये याचं उत्तर येईल 2. जोड्या जुळवा. भारतीय संविधानातील बाबी आणि ज्या देशाकडून घेतले ते, हा प्रश्न सोपा होता. डीपीएसपी कोणाकडून येते? आयर्लंड कडून. चा 3 मूलभूत हक्क कोणाकडून? USA बरोबर. तर ए चा काय 3, चा 3 2 ठिकाणी इथं पण आहे. राज्यातील समवर्ती यादी कोणाकडून आहे? ऑस्ट्रेलियाकडून. म्हणजे सी चा 1, सीचा जर सीचा पण 1 इथंच येतो. आणि भारतीय संघराज्य म्हणून अधिकाराची ही कॅनडाकडून. डी चा काय? डी चा 2, म्हणजे याचं उत्तर 4 येईल मित्रांनो. सोपं आहे पण काही एवढा अवघड नाहीये. सीचा 1 केलाय का? बरोबर आहे, सीचा एक्झॅक्ट बरोबर उत्तर 4 नंबरचं उत्तर येईल याचा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 21 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले कोण आहेत? तर हे वसंतराव नाईक. हे पण सोपा प्रश्न होता, आपण रेग्युलर चालू घडामोडी ही वाचत असतो. अशा पद्धतीने पॉलिटिक्सला ना तुम्हाला थोडेसे अबकड स्टेटमेंट, चुकीचं आहे, चुकीचं नाही, बरोबर ओळखा, याच्यामध्ये कन्फ्युजन केलेलं होतं, पण सगळं पुस्तकात लागलेलं आहे. साधारणतः 12-13 मार्क तो तुम्हाला मी म्हणतो की ज्यांचा डिटेलमध्ये अभ्यास आहे 12, कोण 15 पण घेऊ शकतात. माझ्या अंदाने 12 ते 13, कारण की थोडासा लिंदी आहे, गडबडीत चुकू शकतो. तर 12-13 तुमचे मार्क बरोबर यायला पाहिजे. ऍव्हरेज ज्यांचा अभ्यास आहे, आताच नुकताच चालू केलाय, त्यांनी किमान 10 ते 12 पर्यंत पोहोचायला काही अवघड नव्हतं. आलं लक्षामध्ये. तर 12-13 मार्क असतील तर तुम्ही खुश राहा. 10-12 वाल्यांना 1-2 मार्क कुठल्या इतर विषयांमध्ये वाढवणं अपेक्षित आहे. थँक्यू.